सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत. मुलं घरी असली की त्यांना सतत काहीतरी चमचमीत खायला हवं असतं. आज मुलाच्या आवडीची रेसिपी बाहेरून न आणता घरच्या घरी बनवली आणि ही घरी बनवलेली माझी रेसिपी त्याला बाहेरच्यापेक्षाही जास्त आवडली. तर यासाठी इथे मी भाज्या घेतल्यात. गाजर, कोबी, शिमला मिरची घेतले. या सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या. तर इथे मी चॉपरमध्ये सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात. भाज्या इथे चिरून बाजूला ठेवून द्यायच्यात. एक वाटण तयार करूया. 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं घेतलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे जाडसर असं वाटून घेतलं. हे वाटण तयार आहे. इथे मी आता अर्धी वाटी पोहे घेतलेत. 2 वेळा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि नंतर हे चाळणीमध्ये निथळ ठेवायचेत. पोहे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण स्टफिंग तयार करूया. इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. वाटण तेलावरती परतून घेतलं आहे. यामध्ये आता कांदा घालायचा, बारीक चिरलेला. कांदा घातला की लगेचच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्यात. तर इथे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तिथे मी गाजर जास्त घातलं आहे, कोबी घातला आहे आणि शिमला मिरची घातली आहे. सगळ्या भाज्यासुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्यात. भाज्या इथे सॉफ्ट झाल्या की यामध्ये मसाले घालायचे. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, पाव चमचा यामध्ये हळद घातली आणि अर्धा चमचा यामध्ये साखर घातले. साखरेमुळे चव खूप छान येते रेसिपीला. अर्धा चमचा आमचूर पावडर घातले आणि अर्धा चमचा इथे मी मिक्स हर्ब्स घातलेत. मिक्स हर्ब्स ऑप्शनल आहेत, नसतील तर नाही घातले तरी चालेल. सगळं मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण जे पोहे भिजवून ठेवले होते ते घालायचे आहेत. पोह्यांमुळे ही रेसिपी छान क्रिस्पी व्हायला मदत होते. याबरोबरच यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा मी शिजवून सोलून असा कुस्करून ठेवला होता, तो घालायचा. बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. बटाट्याशिवायसुद्धा ही रेसिपी खूप छान होते. माझ्या मुलाला बटाटा आवडतो त्यामुळे मी इथे बटाटा यामध्ये घातला आहे. सगळं परतून घेतलं आहे. हे आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे. थंड होण्यासाठी हे बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथे मी ब्रेड क्रम्स तयार करते. तर इथे मी 2 ब्रेडचे ब्रेड क्रम्स तयार करणार आहे. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला, तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी आज बर्गर बनवते. आपण बाहेर बर्गर खातो, घरच्या घरी आपण हे बनवलं तर आपण आपल्या आवडीच्या भाज्या किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या घालून बर्गरची टिक्की तयार करू शकतो. आणि यामध्ये आपण पोहे घातलेत त्यामुळे खूप क्रिस्पी ही टिक्की होते. त्याबरोबरच मसालेसुद्धा आपण आवडीप्रमाणे घातलेत त्यामुळे खूप चटपटीत अशी ही टिक्की तयार होते. तर इथे पहा मी ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत. आता यामध्ये हे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. याबरोबर कोथिंबीर घातली. हे मिश्रण जर ओलसर असेल तर आणखी तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्स घातले तरी चालेल. इथे मला 2 ब्रेडचे ब्रेड क्रम्स पुरेसे झाले आहेत. त्यामध्ये आता याची आपण टिक्क्या तयार करूया. तर अशा मोठ्या आकाराच्या टिक्क्या तयार करून घेतल्यात. इथे मी सगळ्या टिक्क्या तयार करून घेते. तर आपल्या साहित्यामध्ये इथे माझ्या 5 टिक्क्या तयार झाल्यात. आता याला वरून कोटिंग करण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते. इथे मी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं. तुम्ही 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर असं सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये पाणी घालून याची थोडीशी घट्टसर स्लरी बनवायची आहे. तर पाहू शकता अशी स्लरी आपल्याला हवी आहे. इथे ब्रेड क्रम्ससुद्धा मी आणखी तयार करून घेतलेत. आता टिक्की या स्लरीमध्ये बुडवायची आहे आणि नंतर ब्रेड क्रम्स याला लावायचे आहेत. तुम्हाला अगदी एक्स्ट्रा क्रिस्पी अशी टिक्की हवी असेल तर तुम्ही बाहेरून याला
कॉर्नफ्लेक्ससुद्धा लावू शकता. कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून घ्या आणि मग तुम्ही ते ब्रेड क्रम्सप्रमाणे त्याला कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये तुम्ही घोळवू शकता. तर इथे पहा, याचं प्रेस करायचं म्हणजे जे ब्रेड क्रम्स आहेत ते व्यवस्थित चिकटतात आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा निघणार नाहीत ते. तर इथे अशाच सगळ्या टिक्क्या मी तयार करून घेते. तर इथे पहा, टिक्क्या तयार आहेत. आता आपण या शॅलो फ्राय करूया. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. खूप मस्त अगदी क्रिस्पी होतात त्या बाहेरून. दोन्ही बाजूने अशा उलटून मी या छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतल्यात. खूप मस्त रंग आलाय पाहू शकता आणि अगदी कुरकुरीत झाल्यात बाहेरून. काढून घेऊया आपण. टिक्क्या तयार आहेत. आता इथे मी बर्गर बन घेतला आणि याला सुद्धा मी थोडं बटरवरती क्रिस्पी करून घेते. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. आता आपण बर्गर इथे बनवूया. तर इथे मी खालचा ब्रेड घेतला, यावरती मेयोनीज पसरवलं आहे आणि थोडंसं यावरती टोमॅटो केचप घालायचं आहे. यावरती इथे मी कोबी किंवा लेट्यूस ठेवू शकता. यावरती बर्गरची टिक्की ठेवली आहे. वरती कांदा, टोमॅटो. यावरती आता चीज स्लाइस ठेवायची आहे आणि वरच्या टिक्कीला सुद्धा इथे मेयोनीज आणि टोमॅटो केचप लावायचं आहे. तर हे आपलं मस्त अगदी बर्गर घरच्या घरी तयार झालं आहे आणि आपण मार्केटमध्ये खातो त्यापेक्षाही मस्त अशी चवदार याची टिक्की आहे. तुम्ही एकदा बनवून पहा, तुम्ही बाहेर खाणं विसरून जाल. इतकं मस्त हे बर्गर घरच्या घरी तयार होतं. तर माझ्या मुलाला तर हे बर्गर खूप आवडलं. तुम्हीसुद्धा करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.